नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याध म्हणजे काय आणि मूळव्याधीची कारणं कुठली आहेत, कशामुळे मूळव्याध उत्पन्न होतो हे बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। अरिवत प्राणांनी मांस केलं कहा, असं मूळव्याधीचं किंवा आरशाचं वर्णन केलेलं आहे। म्हणजे गुदद्वारामध्ये जे मांसाचे छोटे छोटे मोड येतात आणि शत्रू ज्या प्रमाणात त्रास देतो त्याप्रमाणे हे मोड आपल्या शरीराला त्रास देत असतात। आपल्या आतड्याचा, मोठ्या आतड्याचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीरातील मांस, मेद, त्वचा आणि तिथं असणाऱ्या रक्तवाहिन्या यांची दृष्टी होते आणि त्या रक्तवाहिन्यांना थोडीशी सूज येते आणि तिथे मांसल असे छोटे छोटे कोंब तयार होतात। त्यालाच आर्श किंवा मूळव्याध असे म्हणतात। त्याच्यामध्ये आता स्त्रावी आर्ष आणि शुष्क आर्ष म्हणजे कोरडा आणि स्त्राव येणारा असे दोन प्रकारचे आर्ष सांगितलेत। त्याचबरोबर इंटरनल पाइल्स आणि एक्सटर्नल पाइल्स असा सुद्धा त्यामध्ये भेद केला जातो। तर ते कुठल्या कारणामुळे होतात ते आपण बघणार आहोत। बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे रोग उत्पन्न होतात त्यांचं सगळ्यांचं कारण म्हणजे आपल्या शरीरातला मंद अग्नी। आपल्या शरीरातला अग्नी मंद झाला की त्यातून पचन बिघडतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न होतात। तर आर्श म्हणजेच मूळव्याध हा सुद्धा यातूनच निर्माण होणारा एक महत्त्वाचा आजार आहे। अतिशय सामान्य जरी असला तरी त्याच्या वेदना अजिबात सहन होत नाहीत असा हा आजार आहे। तर तिन्ही दोष ज्या वेळेला प्रकोपित होतात, वात, पित्त आणि कफ, आणि ते त्वचा आणि मांस या ठिकाणी गुदद्वारामध्ये साठून राहतात, तर त्यावेळेला अग्नी मंद होतो आणि आपल्या शरीरातलं पचन बिघडतं। पचन बिघडल्यामुळं आपली भूक मंदावते, पोटामध्ये गॅसेस वगैरे निर्माण झाल्यासारखे वाटतात, पोट फुगल्यासारखं वाटतं, अस्वस्थता वाटायला लागते आणि पोट अजिबात साफ होत नाही। तर ज्या लोकांचं पोट साफ होत नाही, शौचाला गेल्यानंतर वारंवार कुंथावं लागतं लोकांमध्ये, त्या जागेवरचा वात जो आहे, अपानवायू जो आहे तो प्रकोपित होत राहतो आणि तिथं या मूळव्याधीची निर्मिती व्हायला सुरुवात होते। जी लोक पाणी अतिशय कमी प्रमाणात पितात त्या लोकांमध्ये सुद्धा शरीरातला कोरडेपणा वाढतो आणि मलाचा जो स्निग्धपणा आहे तो कमी होऊन तिथं मलामधला कोरडेपणा वाढला की मग पोट साफ होत नाही आणि प्रेशर देऊन कुंथावं लागतं। त्यामुळे सुद्धा वात वाढला की हा त्रास निर्माण होतो। आयुर्वेदाने षड्रसयुक्त आहार घ्यायला सांगितलेला आहे। तर ज्या लोकांच्या रोजच्या रुटीनमध्ये साही रसांचं सेवन केलं जात नाही किंवा ऋतूनुसार जो आहार सांगितलेला आहे तो घेतला जात नाही, त्या लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारे तिन्ही दोष वाढतात आणि त्यांना त्रास होतो। सर्व प्रकारच्या फळभाज्या, त्यानंतर सगळी फळं, त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे पोट साफ होण्यासाठी असलेला फायबरयुक्त आहार जो आहे तो ज्यांच्याकडून घेतला जात नाही त्यांना ह्याचा मूळव्याधीचा त्रास जास्त प्रमाणात होतो। ज्या लोकांचं वजन अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं असतं त्या लोकांच्या गुदवलीवरती अतिरिक्त ताण येतो आणि त्यांच्यामध्ये आरशाची किंवा मूळव्याधीची उत्पत्ती व्हायला लागते। त्याच्या पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे शारीरिक निष्क्रियता। जी लोक अजिबात व्यायाम करत नाहीत, एकाच जागी जास्त वेळ बसून असतात, अशा लोकांमध्ये सुद्धा मूळव्याधीची उत्पत्ती खूप लवकर होते। मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण की जेव्हा आपल्या बसण्याची पोझिशन चुकते, आयुर्वेदाने त्याला उकिडवे बसणे असा शब्द वापरलेला आहे। तर वेगवेगळ्या योग्य पोझिशन सोडून वेगवेगळ्या कुठल्याही पोझिशनमध्ये बसणं असं जी लोक वारंवार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा गुदवलीवर ताण येऊन मूळव्याधीची उत्पत्ती होत असते। त्याच्या पुढचा भाग म्हणजे पायलोनिडल सायनस म्हणून एक प्रकार आहे, त्याला जीप बॉटम असं सुद्धा म्हणतात। म्हणजे बरीच लोक ड्रायव्हिंग बऱ्याच मोठ्या प्रमाणात करत असतात। बस ड्रायव्हर किंवा जीप ड्रायव्हर जे असतात त्यांच्यामध्ये हा आजार जनरली होत असतो। तर मूळव्याधीमधला जो पाइल्स, फिशर आणि फिस्च्युला ह्यातले जे भेद सांगितलेले आहेत त्यातला फिशर आणि फिस्च्युला थोडासा प्रमाणामध्ये या आजारामध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे अनुवंशिकता। बऱ्याच कुटुंबामध्ये अनुवंशिकतेने हा आजार बघायला मिळतो। तर त्या लोकांनी सुद्धा योग्य प्रमाणामध्ये पथ्य वगैरे पाळलं तर हा आजार कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो। त्याच्यानंतरचं आहे ते म्हणजे गर्भावस्थेमध्ये सुद्धा बऱ्याच स्त्रियांना पोटामध्ये असलेल्या बाळाचं प्रेशर येऊन मूळव्याधीचा त्रास होतो, नंतर तो आपोआप कमीसुद्धा होत असतो। एकदा मूळव्याधीचा त्रास सुरू झाला किंवा काही लक्षणं उत्पन्न झाली की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोट साफ होत नाही, त्यानंतर दिवसभर आळसपणा अंगामध्ये राहतो, पोट फुगल्यासारखं वाटतं, मल जो आहे तो आवयुक्त, चिकट किंवा शेमयुक्त असा पास होत असतो, त्यांचं पचन बिघडलेलं असतं, करपट ढेकरा येतात, गॅसेस होतात, ॲसिडिटीचा त्रास होतो,
बऱ्याच जणांना त्यातून शिरशूल म्हणजे डोकेदुखीचा सुद्धा त्रास होत असतो। वेगवेगळी जी लक्षणं आहेत तर ती या लोकांना कायम जाणवत असतात। त्याचबरोबर गुदद्वारामध्ये वेदना आणि आग होणं किंवा जळजळ होणं ही लक्षणं प्रामुख्यानं या लोकांमध्ये दिसत असतात। आत्ता आपण बघितलेल्या कारणांमधली कुठलीही कारणं किंवा लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर लवकरात लवकर उपचार चालू करणं गरजेचं असतं किंवा ही कारणं टाळणं गरजेचं असतं ज्याच्यामुळं आपल्याला हा त्रास होतोय। तर कुठल्याही आजाराचं असंच असतं, जेव्हा आपण निदान परिवर्जन करतो, निदान म्हणजे एखाद्या गोष्टीचं कारण जेव्हा आपण थांबवतो तेव्हा तो आजार किंवा ती गोष्ट बरी व्हायला खूप लवकर मदत होत असते। त्यामुळं उपाय तर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घरगुती उपाय आपल्याला काय करता येईल आणि औषधं साधारणपणे कुठली वापरता येतील याबद्दलची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करणार आहोत। परंतु ही कारणं जर आपण आत्ताच टाळायला सुरुवात केली तर मूळव्याधीपासून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो किंवा मूळव्याध आपल्याला होणार नाही याची काळजी आपण नक्की घेऊ शकतो। हा आजार एकदम सामान्य किंवा कॉमन जरी असला तरी तेवढाच गंभीर असा आजार आहे। त्यामुळं या लक्षणांकडं या कारणांकडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। तुमच्या काही शंका असतील तर विचारा। पुन्हा भेटू एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।